हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड RRB इथनं केंद्र सरकाराची नोकरीची नोटिफिकेशन आलेली आहे. वेतनही खूप चांगलं असणार आहे आणि खूपच चांगलं हे नोटिफिकेशन असणार आहे. आपण पाहूया डिटेलमध्ये कोणत्या पोस्ट आहे आणि प्लेसमेंट कुठे असणार आहे. पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्ह्युअर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर हिट करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील. चला आता जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर. तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड. त्यानंतर आपण पाहूया ही सेंट्रलाइज एम्प्लॉयमेंट नोटिफिकेशन आहे मित्रमैत्रिणींनो. तर खूपच इम्पॉर्टंट नोटिफिकेशन आहे. आपण पाहू शकतो इथे रिक्रुटमेंट फॉर वेरियस कॅटेगरीज ऑफ पॅरामेडिकल. ओपनिंग ॲप्लिकेशन 17/8/2024 ते तुम्ही ॲप्लिकेशन सबमिट करू शकता इन्क्लुडिंग फी पेमेंट 16/9/2024. तर ही आहे ऑफिशियल डेट मित्रमैत्रिणींनो, आणि तुम्ही ही नोटिफिकेशन डिटेलमध्ये वाचू शकतात कारण अजून डिटेल फिल करायला वेळ आहे. तर आपण पाहू शकतो डायटिशियन लेवल 7th पे असणार आहे. इनिशियल पे पाहू शकता 44,900. मेडिकल स्टँडर्ड C2 एज 18 to 36 आणि टोटल 5 वेकन्सी आहे. त्यानंतर नर्सिंग सुपरिटेंडंट लेवल CPC 7 44,900 इनिशियल पे असणार आहे. मेडिकल स्टँडर्ड C1 आणि एज तुम्ही पाहू शकता 43 वर्षापर्यंत आणि वेकन्सी सगळ्यात जास्त 713 नर्सिंग सुपरिटेंडंट. त्यानंतर ऑडिओलॉजिस्ट अँड स्पीच थेरपिस्ट, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट, डेंटल हायजिनिस्ट, त्यानंतर डायलिसिस टेक्निशियन, हेल्थ अँड मलेरिया इन्स्पेक्टर ग्रेड 3, लॅबॉरेटरी सुपरिटेंडेंट, परफ्युशनिस्ट, त्याच्यानंतर सायकोथेरपिस्ट ग्रेड 2, ऑक्युपेशनल थेरपिस्ट, कॅथ लॅबॉरेटरी टेक्निशियन, फार्मासिस्ट, रेडिओग्राफर, एक्स-रे टेक्निशियन, स्पीच थेरपिस्ट, कार्डियक टेक्निशियन, ऑप्टोमेट्रिक्स, ECG टेक्निशियन, लॅबॉरेटरी असिस्टंट ग्रेड 2 आणि फील्ड वर्कर. तर हे पाहू शकता तुम्ही टोटल 1,376 वेकन्सीज आहे. आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता कोविड पॅन्डेमिकमुळे 3 वर्ष दिलेले आहेत त्यांनी वाढीव. इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स तुम्ही वाचू शकता जिथे लिहिलं आहे की फॉर्म हा ऑनलाईन सबमिट करायचा आहे आणि तुम्ही पाहू शकतात एलिजिबिलिटी वगैरे सगळं इथे लिहिलेलं आहे. त्यानंतर आपण पाहूया जनरल इन्स्ट्रक्शन्स, त्याच्यानंतर वेकन्सीज इथे. तर फिजिकल फिट इन ऑल रिस्पेक्ट, जनरल फिटनेस आणि विजन स्टँडर्ड. तर इथे फिजिकल फिटनेस पण सांगितलेलं आहे आणि विजन स्टँडर्ड, तुमचे डोळेसुद्धा इथे विजन स्टँडर्ड म्हणजे तुम्हाला ते स्टँडर्ड तुम्हाला पास करणे आहे, म्हणजे तुमचं विजन हे चांगलं असलं पाहिजे. त्यांनी इथे लिहून दिलेलं आहे विथ आणि विदाऊट ग्लासचं. त्याच्यानंतर इथे दिलेलं आहे की तुम्ही एज लिमिट वेकन्सी टेबलमध्ये दिलेलं आहे प्रत्येक पोस्टसाठी, ते तुम्ही पाहू शकता. इथे पण त्यांनी व्यवस्थित चार्ट दिलेला आहे, टेबल दिलेला आहे, एज ग्रुप कसं तुम्ही बघायचं आहे. कॅटेगरीजच्या उमेदवारांसाठी स्पेशली इथे दिलेलं आहे, त्यांनी अगदी व्यवस्थित नमूद केलेलं आहे तारखेसकट. कम्युनिटी आणि कॅटेगरीसाठी इथे दिलेलं आहे मॅक्सिमम अपर एज लिमिट दिलेलं आहे, तुम्ही ते कॅल्क्युलेट करू शकता. त्यानंतर पैसे, ॲप्लिकेशन फी जी आहे ती फॉर ऑल कॅन्डिडेट्स एक्सेप्ट कॅटेगरीज मेन्शन 500 रुपीज असणार आहे आणि 400 रिफंड होणार आहे CBTला अपेअर झाल्यानंतर. म्हणजे तुम्हाला पैसे भरून ॲप्लिकेशन भरून तुम्हाला ती CBT द्यायची आहे, कम्प्युटर बेस्ड टेस्ट, आणि त्याच्यानंतर तुम्हाला 400 रुपीज परत मिळणार आहेत. आणि कॅटेगरीच्या कॅन्डिडेटसाठी तुम्ही पाहू शकता 250 रुपीज आहे आणि बँकिंग चार्जेस डिडक्ट केल्यानंतर तुम्हाला पैसे परत मिळणार आहे टेस्ट अटेम्प्ट केल्यावर. त्यामुळे टेस्ट अटेम्प्ट करायची आहे. मोड ऑफ पेमेंट इथे दिलेलं आहे, ऑनलाईनच मोड असतं पेमेंटचं. त्याच्यानंतर आपण पाहू शकतो इथे
जनरल इन्स्ट्रक्शन्स तुम्ही वाचून घेऊ शकतात. स्क्राईब पाहिजे असेल तर वाचून घेऊ शकता. रिक्रुटमेंट प्रोसेस दिलेली आहे इथे. सेक्शन वाईज सब्जेक्ट्स दिलेले आहे, नंबर ऑफ क्वेश्चन्स दिलेले आहे आणि मार्क्स अलॉटेड दिलेले आहे. तर टोटल 100 मार्क्सचा क्वेश्चन असेल क्वेश्चन पेपर आणि 100 मार्क्स असतील तुम्हाला. त्यातून तुम्हाला क्वालिफाय करायचं आहे. त्यानंतर आपण पाहू शकतो इथे तुम्ही पाहू शकता नोटिफिकेशन. आता हे जे लिस्ट आहे RRB वेबसाईट्स आहेत या सगळ्या, तर इथे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल किंवा नोटिफिकेशनमध्ये काही चेंज झालं असेल तर ते इथे तुम्हाला मिळून जाईल. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे, ऑनलाईन फी पेमेंट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला कॉल लेटर मिळेल आणि त्यानुसार तुम्हाला एक्झामला अपियर व्हायचं आहे. स्टेजेस ऑफ रिक्रुटमेंट पाहू शकता. पहिल्यांदा CBT होईल, त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल, त्यानंतर मेडिकल एक्झामिनेशन होईल. तुम्ही पाहू शकता इथे एज्युकेशनल क्वालिफिकेशन दिलेलं आहे पोस्टनुसार. आपण पाहू इथे फील्ड वर्कर 19,900, 12th पास, सायन्स विथ बायोलॉजी और केमिस्ट्री. त्यानंतर प्रत्येकाचं तुम्ही पाहू शकता. आता इथे दिलेलं आहे की वेकन्सीज कुठून आलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता अहमदाबादला कोणत्या पोस्टच्या किती वेकन्सीज आहेत ते इथे अगदी व्यवस्थित टेबलमध्ये दिलेलं आहे. प्रयागराज, अजमेर, बँगलोर, भोपाल, भुवनेश्वर, बिलासपूर, चंदीगड, चेन्नई, गोरखपूर, गुवाहाटी, श्रीनगर, कोलकाता, माळदा, मुंबई. पहा मुंबईमध्ये खूप आहेत तर तुम्ही मुंबईमध्ये पण करू शकता. 22 पोस्ट आहे. तर हे खूपच छान वेकन्सीज आहे आणि तुम्ही पाहू शकता खूपच चांगला नंबर आहे. मुझफ्फरपूर, पटना, रांची, सिकंदराबाद, सिलिगुडी. तर आपले जे मित्रमैत्रिणी जे बाकीच्या स्टेट्समधनं बघताय त्यांच्या स्टेट्समध्ये जर असेल वेकन्सी ते तर नक्की फॉर्म भरू शकता इथे. त्यानंतर इथे दिलेलं आहे की सिलेबस काय असणार आहे. पोस्ट वाईज आता तुमची CBT होईल तर त्याच्यासाठी तुम्हाला कोणत्या सब्जेक्टबद्दल काय विचारणार आहे ते सगळं इथे दिलेलं आहे. त्यामुळे ही ॲडव्हर्टिजमेंट तुम्ही अगदी व्यवस्थित वाचा. कास्ट सर्टिफिकेटबद्दल इथे दिलेलं आहे फॉर्मॅट काय असला पाहिजे. त्यानंतर नॉन क्रिमिलेअरचं इथे फॉर्मॅट दिलेलं आहे. डेक्लेरेशन द्यायचं असतं ऑनलाईन ॲप्लिकेशन भरताना. इन्कम अँड ॲसेट सर्टिफिकेट टू बी प्रोड्यूस इकॉनॉमिकली वीकर सेक्शन EWS कॅटेगरीजच्या विद्यार्थ्यांसाठी. इन्कम सर्टिफिकेट आहे हे. डेक्लेरेशन आहे. त्यानंतर सर्टिफिकेट ऑफ डिसेबिलिटी. त्यानंतर तुमचा फॉर्म 6 डिसेबिलिटी, सर्टिफिकेट ऑफ डिसेबिलिटी. त्याच्यानंतर फॉर्म 7 पुन्हा सर्टिफिकेट ऑफ डिसेबिलिटी आणि लेटर ऑफ अंडरटेकिंग युझिंग अ स्क्राईब पाहिजे असेल म्हणजे तुमच्या जागेवर कोणी दुसरा एक्झाम देईल म्हणजे तुम्ही देऊ नाही शकत विथ फॉर एनी रिझन. PWD कॅन्डिडेट्सची गोष्ट करते मी, त्यांना स्क्राईब दिला जाईल. तर अशी होती ॲडव्हर्टिजमेंट. आय होप तुम्हाला आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसकट. तोपर्यंत धन्यवाद.